इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटारी, ट्रॅक्टर ट्रॉली, बुलेट, मोटरसायकल चोरी करणारी टोळी सिन्नर पोलिसांच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या घटना घडल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांना मिळालेल्या माहितीने चोरी करणारे चोरटे हे सिन्नर बस स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने बस स्थानक परिसरात सापळा रचून निलेश दत्तू सोनवणे, रवींद्र प्रभाकर धोकरट, राहुल विलास गायकवाड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या सुमाराचे पंप सुरू केलेले आहे. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेले त्यांचे साथीदार भरत बाळासाहेब जगताप, शोएब शेख, श्रावण सुरेश पिंगळे यांनी निफाड परिसरातून एक ट्रॅक्टर ट्रॉली आणि कोपरगाव येथून एक बुलेट मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे आणि त्यांच्या ताब्यातून 3,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पुढील तपास सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे, पोलीस अंमलदार समाधान बोराडे, नितीन डावखर, पोलीस शिपाई विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, अप्पासाहेब काकडे, प्रशांत सहाने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस नाईक दिनकर पारधी पुढील तपास करत आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.